पण पचवायला कोण आहे? काय कोणी प्या नाही. अरे पचवणारी चेतनामय शक्ती आहे की जिचा शोध लावण्यासाठी तू जन्माला आला. जी एक शक्ती तुझ्या हृदयात नांदते ती दाखवता येत नाही, पाहता येत नाही, सांगता येत नाही, पण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही. जिच्या कृपेवर तुझं सुंदर शरीराचा रथगाडा चाललाय, त्या रथाची चाकं चालवणाऱ्या भगवंताचा विचार कर. हे शरीर जरी तुला दिसताना दिसत असलं, सावळं असेल, गोरं असेल, निमगोरं असेल, अति गोरं असेल, भुरकं असेल, अति भुरकं असेल, पण या शरीराचं वरचा वरण भुरकं आहे, निमगोरं आहे, सावळं आहे, निमगोरं आहे, पण ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्यमय शक्ती आहे, तिचा शोध घे. चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलावितो हरिविन. अरे तुला बोलवणारी कोणीतरी आहे, चालवणारी कोणीतरी आहे. आता माझ्या समोर तुम्ही बसले, तुम्हाला बसवणारा कोणीतरी आहे, उठवणारा कोणीतरी आहे, मला सुद्धा बोलायला लावणारा कोणीतरी आहे. मी जर म्हटलो हे मी बोलतोय तर माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. किती आंधळे एकत्र केल्यावर असतात नीट पाहतील, उठमाळून पडतील. नाही, किती बैरे एकत्र आल्यावर अभंग ध्यानात ठेवतील. नाही, किती मुके एकत्र आल्यावर सभेत भाषण करतील. किती मूर्ख मिळून एक शहाणा तयार होईल. अखेच मूर्ख शहाणा तयार होणार नाही. तसं तुम्ही नासक्या शरीरावर किती प्रेम करा, पण ज्याच्या कृपेने शरीर मिळालंय ते तुम्हाला आंधळा आंघोळ करायला नदीत गेला ना, आंधळ्यानं बुडी मारली, वर आला ना, आंधळ्यानं टाळी वाजवली, टपक्यात आंधळ्याच्या काळीत कावळा सापडला, आंधळ्यानं घेतला आणि वरडत चालला, कावळा 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 कावळा. राजानं दौंडी दिली, कावळा सापडून आणणाराला 500 रुपये. हा म्हणला, अरे राजा बावळट आहे का, कावळे धरणं किती सोपं आहे. कपडे काढायचे, नदीत जायचं, बुडी मारायची, टाळी वाजवली का कावळा. आंधळ्यानं पहिला कावळा बगला धरला, नदीत गेलं, बुडी मारली, वर आलं, टाळी वाजवाय गेलं, बगलातलं गेलं. आंधळाच्या टाळीत कधीतरी कावळा सापडतो, तसा तुला शरीर कधीतरी मिळालंय, पुन्हा मिळणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अवचित म्हणजे अकस्मात, निदान लागले हाती. आणि ह्या जन्मात जर तू नीट वागला नाही तर भोगावी विपत्ती गर्भवास.